नमस्कार. आपण आजच्या सेशनला सुरुवात करूया. अ, आता आपले लाडके बाप्पा सगळ्यांचे आले आहेत. त्यामुळे वातावरण अगदी प्रसन्नमय आहे. सगळीकडे उत्साह आहे. म्हणूनच आजचा हा विषय अ, हा खास मी घेतला आहे. हा म्हणजे काय तर डिकोडिंग अथर्वशीर्ष. आपण या 10 दिवसांमध्ये बाप्पाची सेवा कुठल्या ना कुठल्या पद्धतीने करत असतो. आणि त्यात सगळ्यात महत्वाचं जी आपण साधना करत असतो त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते काय तर अथर्वशीर्ष. बरेच जण डेली देखील अथर्वशीर्षाचे पाठ पठण करत असतात. किंवा आता गणपतीमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव जिथे मंडळ आहेत तिथे अथर्वशीर्षाचे जे पाठ आहेत तर ते ऑर्गनाइज करतात की सामूहिक पद्धतीने अथर्वशीर्षाचे पाठ केले जातात. तर ते पाठ जेव्हा आपण ऐकतो त्यावेळी एक वातावरणात वेगळीच ऊर्जा जाणवते. तर आज ह्या अथर्वशीर्षाचा इतिहास काय आहे आणि नक्की अथर्वशीर्षाचा उपयोग आजच्या काळामध्ये आपल्याला कसा करून घेता येईल हे आपण आज थोडंसं पाहणार आहोत. तर याचा वेदामध्ये कुठे संदर्भ आला आहे ते आपण थोडंसं सुरुवातीला पाहूया. अथर्वशीर्ष म्हणजे काय? खरं तर हा अथर्व वेद जे 4 वेद सांगितले आहेत त्यातला जो अथर्व वेद आहे या अथर्व वेदामध्ये एक उपनिषद आहे. त्या उपनिषदाचं नाव आहे गणपत्यर्थर्व शीर्षोपनिषद. आणि त्यातूनच हे अथर्व शीर्ष हे घेतलं गेले आहे. म्हणजेच हा उपनिषदाचा एक भाग आहे. याच्यामध्ये उपनिषदांचा मूळ उद्देश काय असतो तर ब्रह्मतत्व हे समजावून सांगणे. आणि हा जे उपनिषद आहे या उपनिषदामध्ये गणपती म्हणजेच त्यालाच परब्रह्म म्हणजे सर्व शक्तिमान असे स्वरूप त्याचे असल्याचे प्रतिपादन केले आहे. आणि एकूण जे महत्वाचे 20 उपनिषद आहेत त्यात एक हे गणपत्यथर्व शीर्ष हे उपनिषद हे त्यात मानले जाते. या उपनिषदातच पहिल्यांदाच त्याला परब्रह्म असं म्हणून घोषित केलं आहे. आपल्याला सगळ्यांनाच अथर्व शीर्ष माहिती असेल. त्यात काय म्हटले त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी म्हणजे गणपती हेच प्रत्यक्ष तत्व स्वरूप आहे. आणि यामध्ये गणपती हा सृष्टीचा कर्ता आहे, धर्ता आहे, हर्ता, पालन करता हे सगळं काही करणारा कोण आहे तर तो गणपती आहे असं सांगितलं गेले आहे. त्यातच गणेशाला ओंकाराचं स्वरूप देखील मांडलं आहे. ओंकार म्हणजे काय की जो अनाहत नाद ज्याच्यापासून सृष्टीची उत्पत्ती झाली आहे तर तो कोणासारखा आहे तर तो गणेशालाच त्या ओंकार रूपी असे मानले आहे. आता अध्यात्मामध्ये याची साधना केली जाते. मंत्रोच्चार देखील केला जातो. त्याच्यानंतर याचा उपयोग काय तर हे थोडंसं आपण जाणून घेऊया. सगळ्यात आधी अथर्व शीर्ष. अथर्व या शब्दाचा थोडासा अर्थ जाणून घेऊ. अथर्व असा थोडासा उच्चार तुम्हीच मनातल्या मनात करून पहा किंवा थोडासा मोठ्याने उच्चार करून बघा. थर्व जेव्हा असं म्हणतो त्यावेळी काय जाणवतं एक प्रकारचे व्हायब्रेशन्स जाणवतात. हे व्हायब्रेशन म्हणजे काय एक प्रकारची अस्थिरता चंचलता दर्शवतं. आणि त्यालाच जर आपण लावलं म्हणजे अथर्व म्हणजेच काय एक स्टॅबिलिटी म्हणजे स्थिर बुद्धी. आणि शीर्ष म्हणजे काय तर मस्तक किंवा बुद्धी किंवा त्याला मन म्हणू शकतो. पहिल्याच आपण भागापासून आपण बघत आहोत की आपल्याला हे मन सगळ्यात जगात कोणती अस्थिर वस्तू असेल तर ती म्हणजे मन आहे. आणि त्याला आपल्याला स्थिर करायचं आहे. मग ह्या पूर्ण अथर्व शीर्षाचं त्याचा अर्थ काय झाला हो या शब्दाचा. अथर्व म्हणजे स्थिरता आणि शीर्ष म्हणजे बुद्धी किंवा मन. म्हणजेच काय अथर्व शीर्ष या शब्दाचा अर्थच मुळे हा झाला की स्थिर बुद्धी प्राप्त करून देणारे जे स्तोत्र आहे ते म्हणजे अथर्व शीर्ष. यामध्ये स्लाइडमध्ये तुम्हाला तेच दाखवलंय की मनाची जी अस्थिरता आहे तीच सगळ्या प्रॉब्लेम्सचं कारण आहे. आणि हा एक प्रकारचा प्रवास आहे आपल्याला जो साध्य करायचा आहे ही गणेशाची साधना करून. तर एक काहीतरी डेस्टिनेशन पाहिजे ना की आपण काहीतरी ऍक्शन करतो आहोत ही साधना करतो आहोत गणपतीची. पण मग यातून प्राप्त काय करायचंय आपल्याला एक डेस्टिनेशन. तर ते काय आहे तर ते आहे की मनाची एक स्थिरता. मनाची स्थिरता म्हणजेच काय मनामध्ये एक शांतीचा भाव किंवा एक आनंद की जो कोणत्या बाहेरच्या गोष्टींवरती अवलंबून नसणारे एक प्रकारचं समाधान आणि प्रेम. ही जी मनाची अवस्था आहे ही आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे. आणि
ही मनाची अवस्था प्राप्त करून घेण्याचे स्तोत्र म्हणजे काय, तर ते म्हणजे अथर्व शीर्ष. तुम्हाला आज असा अर्थ ऐकून थोडस वेगळं वाटलं असेल, की अरे खरंच की आपण असा विचार तर कधी केलाच नाहीये. थोडस आणखी पुढे जाऊया आपण. एक छोटासा किस्सा सांगते, म्हणजे तो खरा आहे खोटा आहे हे गोष्ट सोडून द्या, पण जस्ट एक प्रसंग सांगते. की मी कोण बनेगा करोडपतीच्या ज्या त्याच्या तिथे त्याचं शूटिंग चालू होतं त्या स्टेजवरती मी तिथे पोहोचले. समोरच जे आपले लिजंड आहेत अमिताभ बच्चन साहेब ते होते माझ्या. ते कसे पोहोचले काय पोहोचले ते ते महत्वाचं नाहीये, मी त्यांच्या समोर पोहोचले. आणि ते समोर माझ्या येताच मी त्यांना म्हणायला सुरुवात केली की अहो बच्चन साहेब, तुमची काय पर्सनॅलिटी आहे, तुम्ही जी डायलॉग डिलिव्हरी करता त्याच्यात किती एक म्हणजे भारदस्तपणा आहे, गंभीरता आहे, पण तरी पण तुमची ती नॅचरल वाटते. तुम्ही एकदा त्या फ्लो मध्ये गेलात, त्या ऍक्टिंग मध्ये उतरलात, तर ती एक नॅचरल वाटते. तुमचा आवाज किती छान आहे, त्यात गाणंही किती छान वाटतं तुम्ही, किंवा तुमची जी नजर आहे ती पण कशी एकदम काटक आणि एकदम भेद देणारी अशी नजर आहे. हे सगळं मी त्यांना 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, हे मी सगळं काही अमिताभ बच्चन समोर हे सगळं बोलतेय. कसं वाटेल बरं तुम्हाला? आजूबाजूचे लोक मला हकलून देतील, म्हणतील हे काय चाललं आहे. हे सेम असंच अथर्व शीर्षाच्या बाबतीत होतं का हो? हे थोडंसं वेगळं वाटेल तुम्हाला ऐकायला. आपण गणपती समोर जातो, मंदिरात जातो किंवा घरामध्ये आपल्या देवाऱ्या समोर बसतो आणि देवासमोर बसून आपण गणपतीलाच त्यालाच त्याचंच वर्णन करून सांगतो की त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी, त्वमेव केवलम करतासी, त्वमेव केवलम धरतासी. हे सगळं काही ते आपण त्यालाच सगळं सांगत असतो की जे ऑलरेडी त्याच्याकडे आहे. तर मग हे थोडंसं ऐकायला थोडंसं विचित्र वाटतं ना. मग एकदा असंच गणपती समोर उभे असताना गणपती मला म्हणाला की आलीस का परत, हेच परत मला सांगायला की मी असा आहे, मी तसा आहे. आज एक आपण गंमत करूया. आज आपण काय करूया, तू आरशासमोर उभा राहा आणि आता म्हण अथर्व शीर्ष. मग मी आरशासमोर उभी राहिले आणि परत एकदा हे अथर्व शीर्ष म्हणायला लागले. काय, त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी, त्वमेव केवलम करतासी, त्वमेव केवलम धरतासी. आणि मग अचानक ट्यूबलाईट पेटली. गणपती म्हणाला, का प्रत्येक वेळी माझ्याकडे येतेस आणि म्हणतेस की माझं वर्णन करतेस, तू असा आहेस, तू तसा आहेस, माझं सगळं हे करून झालं, माझी स्तुती, आणि नंतर मग काहीतरी माझ्याकडे मागतेस की मला हे दे, मला ते दे. याची काही एक गरज नाहीये. हे सगळं काही मी ऑलरेडी तुला दिलं आहे. हे जे अथर्व शीर्षामध्ये हे सगळे काही सांगितलं आहे, हे मला नाही, हे तुझ्यामध्ये जे काही गुण आहे, तुझ्यामध्ये ज्या काही ऍबिलिटीज आहे, ही त्याची लिस्ट आहे. आणि हे स्वतःच स्वतः तुला सांगायचंय, हे शोधायचंय, हे माझ्यामध्ये ऑलरेडी आहे. आणि हे तू मला का सांगतेस? आणि मग मला प्रश्न पडला की नाही, हे पटत नाहीये. मग गणपती म्हणाला, ठीक आहे, मग अथर्व शीर्षामध्ये काय सांगितलंय, माझं स्थान काय सांगितलं आहे का, मी कुठे राहतो? तर गणपती अथर्व शीर्ष पाठ होतं. मग अचानक आठवलं की त्वम मूलाधार स्थितोसी नित्यम, म्हणजे गणपतीचं एक स्थान सांगितलं आहे. तर ते कुठे आहे? तर ते मूलाधार चक्रावरती आहे. जे आपल्या शरीरामध्ये 6 चक्र सांगितले आहेत त्यापैकी जे मूलाधार चक्र आहे की त्यावरती गणपतीचं स्थान सांगितलं आहे. मग अचानक परत एकदा डोक्यात लख्ख प्रकाश पडला. अरे हे मूलाधार चक्र कोणाचं आहे? गणपतीचं नाही, हे माझं मूलाधार चक्र आहे. आणि तिथे गणपतीचा हा वास आहे. त्याचा अर्थ ह्या सगळ्या ऍबिलिटीज ज्या आहेत त्या माझ्यामध्येच आहेत. खरं ना? वेद वाक्य आहे, जे आतापर्यंत जे वेद सांगितलेलं आहे त्यापैकी हे सगळ्या वेदांनी हे मान्य केलं आहे. हे वेद वाक्य काय आहे की त्वम ब्रह्मासी किंवा अहम ब्रह्मास्मी. याच्यामध्ये ब्रह्मासी ब्रह्मासी जर काढलं तर काय होतं, त्वम इज इक्वल टू अहम. म्हणजेच काय, की जे त्या परब्रह्मामध्ये तत्व आहे तेच आपल्या देखील आतमध्ये आहेत. मग या सगळ्या ऍबिलिटीज आपण जे गणपतीला त्याच्याच ऍबिलिटी त्याला जे सांगत असतो की तुझ्यामध्ये हे आहेस, तू हे करतोस, तू ते करतोस, तर मग हे सगळं आपल्यामध्ये नाहीये का? अर्थातच हे सगळं काही ऍबिलिटीज आपल्यामध्ये आहे. मग गणपती हसला आणि म्हणाला की हे सगळे गुण मी तुला दिलेले आहेत. हे फक्त एकदा इकडे तिकडे शोधण्यापेक्षा थोडस अंतर्मुख हो आणि आतमध्ये शोध घे त्याचा, आणि मग माझ्याकडे ये.
कशासाठी आहे की मला रिपोर्टिंग कर की ह्या सगळे गुण आहेत ना, हे मला गवसले आहेत आणि मी त्याच्यावर अशी अशी ऍक्शन घेतली आहे आणि त्याच्यावरती मी काम केलं आहे. ठीक आहे. तर आता बघूया की असे काय काय आपल्यामध्ये गुण आहेत किंवा ॲबिलिटीज आहेत की त्या गोष्टी आपण करणं शक्य आहे, पण कुठेतरी आपलंच आपल्याला माहिती नाही की ह्या सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये दडलेल्या आहेत. मग सुरुवात करूया. गणपती अथर्व शीर्षामध्ये काय सांगतात की त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी. म्हणजे सगळं काही जे मूळ तत्व जे आहे हे तूच आहे, त्वमेव केवलम करतासी. बऱ्याच वेळा असं होतं ना की आपण स्वतः काही ऍक्शन न करता म्हणतो की कोणीतरी यावं आणि माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम सगळे काही सॉल्व्ह करावे. पण गणपती सांगतो की त्वमेव केवलम करतासी, त्वमेव केवलम धरतासी. हे सगळं काही करणारा कोण आहे? तर तूच आहेस. तुलाच माहिती नाही, तू इकडे तिकडे शोधतोस आधार की किंवा माझ्याकडे येतोस की तू कर, पण मी ऑलरेडी हे तुला हे सगळे गुण दिलेले आहेत. थोडंसं आतमध्ये डोकावून पहा. हे सगळ्या करण्याची ॲबिलिटी तुझ्यामध्येच आहे. त्वम त्वमेव सर्वम खलविदम ब्रह्मासी. म्हणजे ते ब्रह्मतत्व देखील तुझ्या आतमध्येच आहे हे सांगतो. त्यानंतर ठीक आहे, मला माझ्यातले गुण समजले की हे सगळ्या गोष्टी माझ्या गणपतीला जे मी आतापर्यंत म्हणत होतो हे सगळं माझ्यामध्ये आहे. पण मग त्याच्या पुढे काय करायचं? तर गणपती सांगतो की मग त्यासाठी काहीतरी तुला ऍक्शन करायचे आहेत. पहिल्या स्लाइडमध्ये आपण बघितलं हे ऍक्शन कशासाठी करायचंय की नावातच आहे अथर्व शीर्ष. की आपल्या मनाला एक प्रकारची स्थिरता ती प्राप्त करून घ्यायची आहे आपल्याला. हा जो जन्म मिळाला आहे त्यातला भरभरून आनंद घ्यायचा आहे आपल्याला. तर त्यासाठी आपल्याला काहीतरी तर ऍक्शन करावी लागणार आहे. गणपतीने सांगितलंय प्रत्येक वेळी माझ्याकडे येऊ नकोस, हे सगळ्या काही गोष्टी मी तुला दिलेल्या आहेत. तर काय त्याच्यासाठी ऍक्शन आहे ते पुढे सांगितलंय. काय सांगितलंय? ऋतम वचमी सत्यम वचमी अवत्वम माम अवक्तारम अश्रोतारम अदातारम. म्हणजे हे सगळं काही ऍक्शन तुलाच करायची आहे. नेहमी सत्य बोलायचं आहे तुला. आणि जी काही ऍक्शन करशील त्याची जबाबदारी देखील तुला घ्यायची आहे. अवत्वम माम अवक्तारम म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं रक्षण करू. खरं तर शब्दशः याचा अर्थ पाहिला तर तसा होतो. पण म्हणजे काय की तू जेव्हा बोलशील, तू जेव्हा वाचशील, तू जेव्हा काही ऐकशील, तेव्हा ह्या सगळ्याची जबाबदारी तुझी असेल. म्हणजेच काय, तू सजग होऊन ह्या सगळ्या गोष्टी करशील. ह्या तुझ्याकडनं अशाच नाही होणार. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तू करशील तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींवरती तुझा कंट्रोल असेल. आणि तो कंट्रोल असून तुला जे तुझं ध्येय प्राप्त करायचं आहे त्या दृष्टीने तुझं हे सगळं काही वक्तव्य किंवा तू जे काही ऐकणार आहेस, त्या सगळ्या ऍक्शन करणार आहेस, हे सगळं काही तू सजगपणे करणार आहेस, कारण की याची जबाबदारी ही तुझी आहे. हे सगळं काही गणपतीने यात सांगितलंय. आणि मग त्यात पुढे काय सांगतो गणपती? अवपश्चिमातात, अवपुरस्तात, उत्तरातात, अवदक्षिणातात. म्हणजेच काय की सगळ्या दिशेने गणपती माझं रक्षण करू. एक जनरल आपण म्हणतो की 4 दिशा आहेत, 8 दिशा, 10 दिशा आहेत. तर ह्या सगळ्या दिशा आहेत. तर शब्दशः अर्थ पाहिला तर ह्या सगळ्या दिशांकडनं तू माझं रक्षण करू. पहिलं त्यांनी काय सांगितलं? पश्चिमोत्तात. म्हणजे काय की मागून माझं रक्षण कर. मागून म्हणजे काय, तर याचा अर्थ काय आहे? तर जेव्हा आपण एखादी ऍक्शन करतो तेव्हा आधी थोडस मागे डोकावून बघ. मागे डोकावून बघ म्हणजे काय की आधी काहीतरी गोष्टी घडल्या आहेत, माझ्या चुका घडल्या आहेत, त्यातनं मी काहीतरी आता शिकवणूक घेणार, धडा घेणार आहे आणि त्यानुसार पुढे मी त्यामध्ये काहीतरी सुधारणा करणार आहे आणि पुढची मी ऍक्शन घेणार आहे. सुरुवातीला पश्चिमोत्तात सांगितलंय, म्हणजे असं नाही की पुढे बघ आणि पुढे चाल, तसं नाही. आधी रेट्रोस्पेक्शन म्हणजे थोडंसं मागे बघ, लेसन लर्न आतापर्यंत. ठीक आहे, इट्स ओके. जर काही आयुष्यामध्ये चुका झाल्या असतील, यापूर्वी तू काही गोष्टी केल्या असतील, त्याच्यामध्ये काही चुका जरी झाल्या असतील किंवा त्यातनं काही चांगल्या गोष्टी झाल्या असतील, तर त्या सगळ्या गोष्टी तू आठव, त्यातनं काहीतरी धडा घे आणि तो धडा घेऊन मग तू पुरस्तात, मग तू पुढच्या दिशेने जा. आणि एखादी गोष्ट करताना जे म्हणतो की सगळ्या बाजूंनी, सगळ्या दिशांनी तू त्याचा अभ्यास कर आणि मगच पुढे जा, असं सांगितलंय. खरं तर ह्या प्रत्येक रुचेचा अर्थ जर आपण सांगायला गेलो तर आपल्याला म्हणजे एक दिवस देखील पुरणार नाही. त्यामुळे मी अगदी एक 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 त्यातली रुचा घेते आणि त्यात त्याचा मला जो अर्थ गवसलाय तो सांगण्याचा मी प्रयत्न करते.
याच्या पुढे काय सांगितलं गेलंय की मग हे सगळं करायचं तरी कशासाठी? ह्या सगळ्या आतापर्यंत मला समजलं की हे सगळ्या ऍबिलिटीज गणपतीने माझ्याकडेच दिलेल्या आहेत आणि मलाच ऍक्शन करायची आहे. म्हणतो ना की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. तर मला ह्या सगळ्या गोष्टी मला आतापर्यंत समजलं की मला बऱ्याचशा माझ्यामध्ये गुण आहेत, ते गणपतीने मला दिलेले आहेत आणि मला काहीतरी ऍक्शन करायची. पण मग मनात प्रश्न पडतो की मग हे करायचं तरी कशासाठी? मग त्याचं उत्तर पुढे दिलं आहे. त्वम आनंदमयस्तम ब्रह्ममया त्वम सच्चिदानंद द्वितीयोसी त्वम प्रत्यक्षम ब्रह्मासी त्वम ज्ञानमयो विज्ञानमयोसी. म्हणजे काय? की जो तू आनंद बाहेरच्या गोष्टींमध्ये शोधतो आहेस, तो खरं तर तुझ्यामध्येच आहेस. आणि ही जी ऍक्शन करून तुला हाच परमानंद शोधायचा आहे. ठीक आहे. ही गोष्ट खूप पुढची आहे की मोक्ष प्राप्ती करणं, ब्रह्माला प्राप्त करणं, ह्या थोड्याशा तत्वज्ञानाच्या गोष्टी आहेत. पण आपण संसारी माणसं आहोत, तर आपल्यासाठी आयुष्यामध्ये अल्टिमेट एम काय असतं? म्हणजे प्रत्येक मनुष्याची एक इच्छा काय असते की माझं आयुष्य कसं असावं, की आनंदमय माझं आयुष्य असावं, समाधानी असावं, म्हणजे त्याच्यामध्ये प्रेम आहे, समाधान, असं एक स्थिर असं माझं आयुष्य असावं. तर मग गणपती हेच तर सांगतोय की हे सगळं काही आहे हे प्राप्त करायचंय आणि हे तुलाच प्राप्त करायचंय. पहिल्यापासून तेच सांगतोय की कोणीही दुसरं येणार नाहीये. हे सगळं काही तुझं तुलाच करायचं आहे. आणि मग त्यामध्ये मदत कोणाची होणार आहे? त्वम ज्ञानमयो विज्ञानमयोसी. पहिल्या भागापासून आपण ही मनाची वारी जी सुरुवात केली आहे, तेव्हाच आपण पाहिलं की ही जशी 11 आपली इंद्रिय आहेत, तर याच्यावरती आपल्याला कंट्रोल आणायचा आहे. आणि तो कंट्रोल कसा आणायचा आहे? की सत्सद विवेक बुद्धीने, की ज्यावेळी आपल्याला ह्या गोष्टीचं ज्ञान असेल, तर त्याद्वारेच आपण हे मिळवणार आहोत. मग हे ज्ञान कुठे आहे? तर हे ज्ञान माझ्या आतमध्येच आहे. हे फक्त माझं मला माहिती नाहीये. तर यासाठी मी थोडंसं आतमध्ये डोकावून पाहणार आहे. ज्या गोष्टी मी आतापर्यंत बाहेर शोधत होतो, या आता मला समजलंय या माझ्या आतमध्ये आहे. त्यासाठी काय ऍक्शन करायची आहे, कशी ऍक्शन करायची आहे, हे देखील मला समजलंय. आणि हे का करायचंय हे देखील मला समजलं आहे. आणि मग दिलाय की तो मूलाधार स्थितोसी नित्य. याचं थोडंसं डिटेल एक्सप्लेनेशन आपण ह्या स्तोत्राचा मानसशास्त्राशी कसा संबंध आहे हे थोडंसं आपण पुढे पाहणार आहोत. तर आता हा मधला जी रुचा आहे ती आपण थोड्या नंतर पाहूया. त्यानंतर काय सांगितलंय पुढे की त्वम ब्रह्मा त्वम विष्णू त्वम रुद्र त्वम इंद्र. याचा अर्थ काय? की जे आपण म्हणतो ब्रह्मा, विष्णू, रुद्र, हे सगळं काही तुझ्यामध्येच आहे. तुझ्यामध्ये आहे म्हणजे काय? म्हणजे ब्रह्मा म्हणजे काय? ब्रह्माचे काय गुण सांगितले आहेत? म्हणजे शब्दाला महत्व देऊ नका, त्याचा अर्थ नक्की काय सांगायचा आहे. ब्रह्मा म्हणजे काय? की ज्याने सृष्टी निर्माण केली आहे. म्हणजे काय? क्रिएटिव्हिटी. म्हणजे आपल्यामध्ये ती खूप कोणती तरी नवीन कोणती गोष्ट तयार करण्याची क्रिएटिव्हिटी, हा गुण हा ऑलरेडी आपल्यामध्ये दिलेला आहे. तो विष्णू म्हणजे काय? त्याचं पालन करण्याचं, हे सृष्टीचं सगळ्याचं पालन कोण करतो? तो विष्णू. मग ह्या सगळ्या गोष्टींचं पालन करण्याचं देखील सामर्थ्य कोणामध्ये आहे? हे देखील आपल्यामध्ये आहे. आणि त्वम रुद्र. रुद्र म्हणजे काय? रुद्र काय रिप्रेझेंट करतो? की डिस्ट्रक्शन. पण डिस्ट्रक्शन कशाचं? कोणत्या गोष्टींचा तो नाश करतो? तर ज्या गोष्टी महत्वाच्या नाहीयेत, ज्या निगेटिव्ह आहेत, नकारात्मक गोष्टी आहेत, त्याचं डिस्ट्रक्शन करायचंय, त्याचा विनाश करायचा आहे. मग आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी निगेटिव्ह गोष्टी आहेत. मग यातनं काय सांगायचंय? की तू देखील त्या रुद्राप्रमाणे बन, की हे एक प्रकारचं करेज तुझ्यामध्ये असलं पाहिजे, की स्वतःमधले गुण तर प्रत्येक जणाला माहिती असतात, पण अवगुण, स्वतःतले स्वतः अवगुण शोधणं किंवा कोणत्या गोष्टीमुळे मला त्रास होत आहे आणि त्या गोष्टी सजगपणे आपल्या आयुष्यातून बाहेर काढणं, म्हणजे त्यांचा नाश करणं, म्हणजेच रुद्र. तर हे कोण करणार आहे? हे करण्याची कॅपॅसिटी कोणामध्ये आहे? तर ही कॅपॅसिटी तुझ्या स्वतःमध्येच आहे. तर हे सगळं काही तुझं तुलाच करायचं आहे. ह्या सगळ्या ऍबिलिटीज तुला ऑलरेडी दिलेल्या आहेत. त्वम इंद्र, त्वम अग्नी, अग्निप्रमाणे तू प्रखर आहे, तेजस्वी आहेस. ह्या सगळ्या गोष्टी मी तुला दिलेल्या आहेत.
हे सगळ्या ॲबिलिटीज आपल्याला दिल्यात. हे पूर्ण अथर्व शीर्ष खरंच सांगायचं तर प्रत्येक गोष्टीचा अर्थ सांगत बसलं तर ऍक्च्युली वेळ पुरणार नाही. प्रत्येक एका शब्दाला देखील शब्दावरती आपण अर्धा एक तास बोलू शकतो, एवढं खरं तर त्याचा म्हणजे तेवढा गहन असा अर्थ आहे. आणि अगदीच खरं सांगायचं मनापासून तर मला देखील पूर्णपणे हे याचा अर्थ समजलाय असं नाहीये. मला आतापर्यंत जेवढा त्याचा अर्थ समजलाय हे आणि मी कुठेतरी वाचलं आहे, कुठेतरी अभ्यास केलाय आणि हे तुमच्या समोर हे सांगण्याचा मी फक्त प्रयत्न करत आहे. आणि मगाशी आपण जसं पाहिलं की तो मूलाधार स्थितोसी नित्यम. मग आता मूलाधाराशी काय संबंध आहे हे थोडस आपण जाणून घेऊ. तुम्हाला माहिती असेल आपल्या शरीरामध्ये 6 किंवा काही जण 7ही मानतात हे चक्र आहेत. चक्र म्हणजे काय, अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे ज्या ठिकाणी पॉवर अशी स्टोअर करून ठेवली आहे, ऊर्जा आपल्या शरीरातली स्टोअर करून ठेवली आहे, ते स्थानं आहेत. आणि जशी जशी शरीराला आवश्यकता असेल त्याप्रमाणे हे पॉवर स्टेशन्स आहेत, त्यातून ऊर्जा वेगवेगळ्या आपल्या शरीराच्या अवयवांना पुरवली जाते. तर हे एकूण 6 किंवा 7 चक्र आहेत. पण प्रॉब्लेम केव्हा होतो की जेव्हा काही गोष्टींमुळे याच्यामध्ये ब्लॉकेजेस निर्माण होतात. जसं म्हणतो की पाण्याची पाईपलाईन आहे, पण कुठेतरी एका ठिकाणी ब्लॉक निर्माण झाला तर अर्थातच ते पाणी वेगवेगळ्या ठिकाणी पाईपमधनं पोहोचणार नाही. सेम असंच होतं की काही गोष्टींमुळे हे जे आपले जे ऊर्जा स्थान आहे तिथे एक प्रकारचा ब्लॉक निर्माण होतो आणि त्यामुळे ह्या ऊर्जेचं वहन जे आहे ते योग्य प्रकारे होत नाही आणि त्यातून बरेचसे पुढे जाऊन काही प्रॉब्लेम्स निर्माण होतात. तर आपल्याला आता लक्ष द्यायचं आहे ते कोणतं, तर मूलाधार चक्रावरती. इथे तुम्ही खाली या डायग्राम मध्ये बघाल की मूलाधार चक्र कुठे आहे. मूलाधारचं स्थान जे सांगितले आहे हे मणक्याच्या अगदी तळाशी, जे आपलं गुदद्वार जननेंद्रिय आहे त्यांच्या अगदी मध्ये मणक्याच्या तळाशी तिथे त्याचं हे स्थान सांगितले आहे. यालाच रूट चक्र किंवा मूळ मूळ चक्र असं देखील म्हणतात. तर त्याचं तत्व काय आहे, प्रत्येक चक्राचं स्वतःचं असं तत्व सांगितलं आहे. तर या चक्राचं तत्व आहे पृथ्वी तत्व आहे. पृथ्वी तत्वाचं काम काय आहे, तर स्थैर्य देणं, एखाद्या गोष्टीला आधार देणं किंवा सुरक्षिततेचं प्रतीक आहे. आणि रंग कोणता आहे त्याचा, तर रंग आहे लाल. ऊर्जेचा, स्थिरतेचा आणि जीवनशक्तीचा हा रंग आहे. प्रत्येक जो हे आहे चक्र त्याचा एक बीज मंत्र सांगितला आहे. तर याचा बीज मंत्र आहे तो आहे लम. आणि अधिष्ठाता देव कोण आहे, तर श्री गणेश. आपण अथर्व शीर्षामध्ये पाहिलंच की तिथेच वर्णन केलं आहे की त्या ठिकाणी गणेशाचं स्थान कुठे सांगितलं आहे, तर हे मूल चक्र आहे तिथे सांगितलंय, मूलाधार चक्र सांगितलं आहे. तर हे जे मूलाधार चक्र त्याचं काम काय, ते जेव्हा संतुलित असेल, त्याच्यामध्ये कोणते ब्लॉकेजेस नसतील, त्याचं कार्य योग्य प्रकारे चालू असेल, तर काय होतं, तर एक मनामध्ये एक प्रकारची शांतीची भावना असते, आत्मविश्वास असतो. मागे आपण पाहिलं किंवा पृथ्वीचं काय काम आहे, तर ते एक प्रकारची स्थिरता, स्थैर्य निर्माण करणं. म्हणून आत्मविश्वास वाढतो जर हे मूल चक्र स्टेबल असेल तर, संतुलित असेल तर. शरीर मजबूत बनते आणि निरोगी होते. भीती, असुरक्षितता ही कमी होते. माणसाचे स्वतंत्र असे व्यक्तिमत्व, आपले विचार मांडण्याची हातोटी, धाडसी वृत्ती, क्षमाशील वृत्ती या मूलाधार चक्रात स्थित शक्तीमुळे मिळते. मूलाधार चक्र सक्षम असणारी व्यक्ती कणखर, काटक, निर्णयक्षम आणि व्यवहारी असते. आता तुम्हाला थोडीशी लिंक लागेल की सुरुवातीला आपण सगळ्यात पहिल्या स्लाइड मध्ये पाहिलं की कसं अथर्व शीर्ष काम करतं. अथर्व म्हणजे जे अस्थिर आहे त्या मनाला कशी स्थिरता देण्याचं काम करतं. आणि मग हे तिथे कुठेतरी तुम्हाला लिंक लागेल की कशा प्रकारे अथर्व शीर्षाचं पठन केल्याने आपल्याला मूलाधार चक्रावरती काम होणार आहे आणि त्याचं हे जे संतुलन आहे हे कायम राहणार आहे. हे जर असंतुलित असेल मूलाधार चक्र तर काय होणार आहे, त्याची काय लक्षणं आहेत, तर सतत मनामध्ये एक असुरक्षिततेची जाणीव असते.
सतत एक प्रकारची भीती वाटते, आर्थिक किंवा कौटुंबिक अस्थैर्याची भीती वाटते. आपण बरेचसे लोकांनी स्वतः एक्सपिरियन्स केला असेल किंवा समाजात अशा बरेचशे व्यक्ती पाहतो. कायम एक कुठेतरी मनामध्ये भीती असते. मोकळेपणाने कधीच जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही. कायमस्वरूपी एक कुठेतरी बॅक ऑफ द माइंड कुठेतरी अस्थैर्याची भावना, असुरक्षिततेची भावना, कोणतीही गोष्ट करो, कुठेही जाओ, त्यांच्या मनात झोपले असतील, उठले असतील, कोणती ऍक्शन करू, त्यांच्या मनात कुठेतरी एक असुरक्षिततेची भावना असते. जसं पाहिलं की पृथ्वी तत्वाशी हे संबंधित आहे. त्यामुळे मणका किंवा हाडाशी संबंधित ह्या समस्या, कारण की तिथे एक स्थिरता, एक कठीणता पाहिजे असते, जी ह्या चक्रामध्ये जर जर असंतुलन निर्माण झालं तर निर्माण होते. त्यामुळे हाडांची झीज होते, केस गळतात, स्नायू शिरा कमकुवत होतात आणि आत्मविश्वासाची कमतरता होते, नैराश्य देखील निर्माण होते. आता ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला कुठेतरी लिंक लागली असेल. आपण सुरुवातीपासून पाहिलं की ज्यावेळी अथर्व शीर्षाची सुरुवात झाली, त्यावेळी गणपतीने आपल्याला काय सांगितलं, की ह्या सगळ्या ज्या ॲबिलिटीज मी तुला दिल्या आहेत, मग ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी आपण असा विचार करून अथर्व शीर्षाचा पाठ करू, त्यावेळी काय होईल? अर्थातच एक स्थिरता, एक आत्मविश्वास तयार होईल, की हो, गणपतीने सांगितलं आहे, याच्यात सगळं हे वर्णन केलं आहे, एवढे सगळे जे गुण आहेत, हे सगळे कोणामध्ये आहेत? तर हे सगळे माझ्यामध्ये आहेत. आणि मग त्यात पुढे काय असतं? एक छान असा एक स्लाइड तुम्हाला मी दाखवते. हा, की अतिशय छान अशी स्लाइड आहे. आतापर्यंत आपण सगळं काही बघितलं, त्याचा अर्थ कसा आहे. आता याची एक समरी आपण बघूया, की मानसशास्त्रानुसार याचा आत्ताच्या काळामध्ये आपण कसं इम्प्लिमेंट करू शकतो. हा आपला एक कम्फर्ट झोन आहे. हे कम्फर्ट झोन मॉडेल आहे, की आपण एक कम्फर्ट झोन मध्ये नेहमी असतो, की सगळं काही व्यवस्थित चाललं आहे. मग याच्या पुढे जाऊन मी कशाला या सगळ्या गोष्टी करू? हे सगळं सांगितल्यावरही तुम्हाला असं वाटलं असेल, पण मी आता तर मॅडम आता माझं लाईफ व्यवस्थित चाललं आहे. तर याच्या पलीकडे मी कशाला जाऊ? मला नाही जायचंय. मी आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. चाललंय तसं चाललंय. आहेत प्रॉब्लेम, सगळ्या गोष्टी आहेत. पण मी याच्यामध्येच आहे, तिथेच ठीक आहे. तो आपण एका कम्फर्ट झोन मध्ये असतो. त्याच्या पुढे काय असतो? तो फिअर झोन असतो. मी जर काही गोष्टी केल्या नवीन, की मला माहिती आता थोडंसं आपण आतमध्ये डोकावून पाहायला सुरुवात केली आहे, तर कुठे हळूहळू आपल्याला समजायला लागेल, की हा, ह्या सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये ह्या निगेटिव्हिटी आहेत. मी इंट्रोस्पेक्शन करायला सुरुवात केली, त्यामुळे मला समजायला लागलं, की ह्या या गोष्टी मला त्रास देत आहेत आणि ह्या गोष्टी माझ्यामध्ये ॲबिलिटी आहे, मी करू शकते. पण पुढचा झोन कोणता आहे? फिअर झोन. भीती वाटते. कोणती गोष्ट केल्यानंतर मग मला फेल्युअर तर येणार नाही ना? करून मला काही त्याच्यातनं नुकसान तर होणार नाही ना? काही त्रास तर होणार नाही ना? मग त्यासाठी गणपतीने काय सांगून ठेवलंय? अहो, पश्चात्ताप. आधीच सांगितलंय गणपतीने, कोणती ऍक्शन करताना तू काय कर, ऍक्शन तर करायचीच आहे तुला, पण हे करताना आधी मागे बघ, की काही गोष्टी जर तू आधी केल्या असतील, फेल्युअर आलं असेल, तर त्यातनं धडा घे आणि मग पुढे जा. पुढे जायचंय. मग पुढची फेज कोणती येते? लर्निंग झोन येतो. मग आता आपल्या मनाने ठरवलंय, या भीतीवरती आपण ओव्हरकम केलंय, की मला समजलंय माझ्यामध्ये या गोष्टी आहेत आणि कोणी दुसरं माझं आयुष्य सगळं काही व्यवस्थित करायला कोणी येणार नाहीये. आणि प्रत्येक वेळी मी मंदिरामध्ये जाते आणि गणपतीलाच म्हणते, की तुझ्यामध्ये हे सगळं काही, त्याची स्तुती करते आणि मग त्याच्या समोर हात पसरवून म्हणते, की मला माझं आयुष्य चांगलं कर, माझे हे प्रॉब्लेम त्यातनं मला सुटका दे, हे कर. तर गणपतीने आधीच या गोष्टी क्लिअर केल्या आहेत, की या सगळ्या गोष्टी मी तुझ्याकडेच देऊन ठेवलेल्या आहेत आणि यासाठी तुला ऍक्शन पण करायची. मग लर्निंग झोन, मग नवीन नवीन गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत आणि यातून काय होणार आहे? एक ग्रोथ झोन, म्हणजे आपलाच विकास होणार आहे. म्हणजे हा प्रश्न इथून पुढे तुम्ही रोज आपल्याला विचारायचा आहे, की कालची मी आणि आजची मी याच्यामध्ये काही फरक आहे का? ही आपल्याला तुलना दुसऱ्यांशी नाही करायची आहे. ही तुलना स्वतःचीच स्वतःशी करायची आहे, की कालची मी होते त्यापेक्षा आजची मी याच्यामध्ये काही बदल आहे का? अर्थातच, म्हणजे असं नाही की काल माझ्याकडे 2 ड्रेस होते, आज माझ्याकडे 4 ड्रेस आहेत. अशी तुलना नाही करायची आहे, की माझी खरंच ग्रोथ झाली आहे का? ग्रोथ कशा प्रकारे? की मी काही नवीन ज्ञान काही मिळवलं आहे का? काही नवीन स्किल, नवीन गोष्टी शिकल्या आहे का? की ज्यातून मला हा एक आनंद मिळणार आहे. हा आनंद कुठे लपलेला आहे हो? आपण हा सगळा आनंद शोधतो
मगाशी मी सांगितलं फायनल डेस्टिनेशन काय आहे, तर तो आनंद आहे. तर तो आनंद म्हणजे काय, की एखादी गोष्ट म्हणजे एखादा कलाकार आहे, घ्या एक उदाहरण म्हणून आपण घेऊया. तो जेव्हा ती एखादी कला सादर करत असतो किंवा करत असतो, त्यावेळी तो त्या प्रोसेस एन्जॉय करत असतो. त्यानंतर काय होणार आहे, एखादा समजा म्युझिशियन असेल, तो लोकांसमोर एखादं सादरीकरण करत आहे, तर तो पूर्णपणे त्याच्यामध्ये तो रमलेला असतो, तो त्याचा आनंद घेत असतो. त्याला ह्या गोष्टीचं काही पडलेलं नसतं, की नंतर काय कमेंट्स होतील, हे लोकांना आवडेल की नाही, ह्या गोष्टींमध्ये त्याचं काही लक्ष नसतं. तो फक्त ती प्रोसेस एन्जॉय करत असतो. आणि हेच खरं यातलं सार आहे, की हे आयुष्य जे जगायचं तर आहेच आपल्याला, पण ते कसं जगायचंय, त्याचा प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आपल्याला जगायचं आहे. बऱ्याच वेळा आपण काय करतो, एकतर भविष्याचा विचार करतो, नाहीतर पूर्वी जे झालेल्या घटना आहेत त्याचा आपण भूतकाळाचा विचार करत असतो. म्हणजे माणूस एकमेव असा प्राणी आहे की तो म्हणजे 100% 90% एकतर भविष्याचा विचार करत असतो, भविष्यामध्ये असं तर होणार नाही ना, तसं तर होणार नाही ना, नाही तर भूतकाळामध्ये ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्याचा तो विचार करत बसतो. तर याचं सार काय सांगतं, की तुम्ही आत्ता ह्या वर्तमान क्षणामध्ये राहायचं आहे, त्याचा आनंद घ्यायचा आहे, त्या प्रोसेसचा आनंद घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचं कम्फर्ट झोन सोडायचं आहे. तुमच्यामध्ये काय काय गोष्टी दडलेल्या आहेत ह्याच तुम्हाला शोधायच्या आहेत. फिअर झोन पण तुम्हाला हे क्रॉस करायचं आहे, कारण की फेल्युअर येणार आहे. ठीक आहे, कोणीच परफेक्ट नाही या जगामध्ये, पण त्यातनं पण काहीतरी गोष्टी शिकायला मिळणार आहे, कारण की ती प्रोसेस आपल्याला एन्जॉय करायची आहे. नवीन नवीन गोष्टी मला शिकायच्या आहेत आणि माझंच पुढचं व्हर्जन म्हणजे आजचं जे व्हर्जन आहे त्यापेक्षा मी ऍडव्हान्स व्हर्जन उद्या असेल, यासाठी म्हणून हे अथर्व शीर्ष आहे. असा त्याचा एक ओव्हरऑल अर्थ आहे. नेक्स्ट टाइम तुम्ही ही गोष्ट ट्राय करू शकता, की जेव्हा काही पठन कराल तुम्ही अथर्व शीर्षाचं, तर हा जो काही अर्थ सांगितला आहे, तर तो अर्थ त्याला लावून बघा. आणि मग बघा कसं वेगळ्या प्रकारचं मॅजिक तुम्हाला लक्षात येईल, की नाही मला जाणवतं आहे आणि मूलाधार चक्रावरती ऑटोमॅटिक काम होणार आहे. कारण की तुमच्यातला आत्मविश्वास आपोआपच वाढणार आहे. कारण की हे सगळं वर्णन त्याने तेच तर सांगितलंय, की ह्या सगळ्या गोष्टी तुझ्यामध्ये आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. त्यामुळे आपोआपच हे जे असंतुलन आहे ते कमी होणार आहे. तुमच्यातला आत्मविश्वास वाढणार आहे. मग आपल्यामध्ये पण किंवा बरेचसे लोक असतात, की जे डिप्रेशन मध्ये जातात, ओव्हर थिंकिंग करतात किंवा स्वतःवरतीच विश्वास नव्हतो, कोणती गोष्ट करायला मागे पाहतात. तर ह्या सगळ्या लोकांनी तिथे जर आपण जर अथर्व शीर्षाचा उपयोग केला, तर नक्कीच त्यांना फायदा होणार आहे का? तर नक्कीच होणार आहे. तर या प्रकारे सांगण्याचा उद्देश काय? तर फक्त केवळ पठन करणं गणपती समोर जाऊन, ते पण आपण कसं करतो पठण, भर 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 की तो मे प्रत्यक्ष तत्व असं हे जे भर करतो, यातनं काहीही साध्य होणार नाहीये. इथून पुढे एवढं फक्त लक्षात ठेवा, की जेव्हा तुम्ही पठन कराल त्याचा हा जो काही अर्थ मी लावला आहे, तो अर्थ बॅक ऑफ द माइंड कुठेतरी स्वतःला समजवायचा आहे. आणि आणि मग अथर्व शीर्ष म्हणून बघा. आणि हा काय जो बदल तुम्हाला जाणवतोय तो नक्की मला ऐकायला आवडेल. तर नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही अथर्व शीर्ष म्हणाल, किंवा आताही गणपती आहेत त्यामुळे चांगलं हे आहे, तर तुम्ही जर करत नसाल डेली पठन तर हा प्रयोग नक्की करून बघा. की जर तुमच्याकडे असेल किंवा इंटरनेटवर पण अवेलेबल आहे गुगलवरती, तर तुम्ही त्याच्यावरती अथर्व शीर्ष ते पुन्हा एकदा म्हणून बघा. आणि त्याचा जो मी अर्थ सांगितलाय हा स्वतःला तो लावून अप्लाय करून बघा. आणि काय तुम्हाला स्वतःला काय जाणवलं हे नक्की माझ्या बरोबर शेअर करा. ठीक आहे. आजचं सेशन आणि मला विश्वास आहे इथून पुढे तुम्ही आपल्यातले जेवढे आहेत किंवा नंतर जे रेकॉर्डिंग ऐकतील, तर नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही अथर्व शीर्षचं पाठ कराल, तर तेव्हा हा अर्थ समजून घेऊन आणि मग त्याचं पाठ कराल. आणि तो जो फरक आहे तो नक्की मला पर्सनली कळवा किंवा ग्रुपवरती तुम्ही शेअर केलं तरी चालेल, काय हरकत
पुढे आता नेहाताई एक सुंदर असं ध्यान घेणार आहेत. गणपतीवरतीच आपलं छान ध्यान असणार आहे. तर मीटिंगचा टायमिंग आपला संपत आलाय. तर पुन्हा एकदा आपण रिजॉईन करूया. हरिओम.